काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेची जलवाहिनी चंबुखडी पाण्याच्या टाकीला जोडण्याचं काम पूर्ण झालंय, मात्र किरकोळ गळती राहिली आहे। 2 तासाचं शटडाऊन करून हे काम पूर्ण करून आज सायंकाळपर्यंत कोल्हापूर शहराला पूर्ण क्षमतेनं काळंबावाडीचं पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याचं कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलंय। थेट पाईपलाईन योजनेचं पाणी बहुतांश शहराला मिळत असून योजनेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कोल्हापूर शहराला काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालाय। या योजनेच्या चंबुखडी पाण्याच्या टाकीला TSR कनेक्शन जोडण्याचं काम गुरुवारी पूर्ण झालंय, मात्र या ठिकाणच्या क्रॉस कनेक्शनला वेल्डिंग करता येत नसल्यानं कॉलर बसवण्यात आली आहे। त्यामुळे काही प्रमाणात गळती राहिली आहे। यासाठी 2 तासांचा शटडाऊन करून गळती पूर्णपणे थांबवून आज सायंकाळपर्यंत कोल्हापूर शहराला पूर्ण क्षमतेनं काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा केला जाणार असल्याचं जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय। महापालिकेमार्फत पुईखडीला आपण पहिलाच पाणी आलेलं होतं, त्यानंतर चंबुखडीला आपण 2 क्रॉस करायचे होते। चंबुखडीचा जो GSR होता त्या चंबुखडीच्या GSRला वरती आपण क्रॉस केलेला होता आणि 2 दिवसापूर्वीच आपण खालच्या बाजूला एक क्रॉस करायचा होता, तिथं आपण त्या काम हाती घेतलेलं होतं। हाती घेतल्यानंतर तिथं DI आणि CIची पाईप होती, त्यामुळे आपल्याला तिथं वेल्डिंग करता येत नव्हतं। त्यामुळे आपण ते जॉईंटवर जसं कॉलर बसवतो तसं ते कॉलर बसवून आपण जॉईंट तो टाईट केलेला होता। ते फक्त जॉईंट स्लोपमध्ये असल्या कारणाने 1-2 ठिकाणी मायनर त्याला लीक हे होते, पाणी ते वेल्ड केल्या म्हणजे वेल्ड करता येत असल्यामुळे पाण्याचं थोडंसं लिकेज राहत होतं। ते पण आम्ही आता 2 तास शटडाऊन घेऊन ते पाणीचं ते लिकेज पण आम्ही दुरुस्त करून घेत आहोत। त्यामुळं असं नाही की कुठे थेट पाईपलाईनला पाण्याला गळती लागल्या आणि पाणी पुरवठावर त्याचा विपरीत परिणाम होऊन शहराला पाणी पुरवठा होणार नाही अशा जे काय बातम्या येतात त्या एकदम चुकीच्या आहेत। आत्ताही त्या पाईपमधूनच पाणी सुरू आहे C&D वॉटर, जे आता आम्ही बालिंगावरनं घेतो आहे आणि ते दुरुस्त केल्यानंतरच आम्ही थेट पाईपलाईनची चाचणी घेऊन शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा होणार आहे। याबाबत महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दक्षता घेत आहे। थेट पाईपलाईनच्या गळतीचं प्रमाण अगदी तुरळक आहे, मात्र याबाबत चुकीचं वृत्त पसरवलं जात असल्याचं सांगत थेट पाईपलाईन योजनेचं पाणी संपूर्ण शहरात नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचंही घाटगे यांनी सांगितलंय।